कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखर यांनी ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील काही बार, वाईन शॉप आणि बिअर शॉप जवळ दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अराजकतेबाबत कठोर भूमिका घेतली असून याबाबत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना निवेदन सादर करत तातडीने प्रभावी कारवाईची मागणी केली आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे काही ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या व्यक्तींकडून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, गल्लीबोळात भांडणं, वाहनांना अडथळा निर्माण करणं, महिलांना त्रास देणं अशा घटनांमध्ये वाढ होते। या प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून कायदा आणि सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होतोय। ॲडव्होकेट डावखर यांनी स्पष्ट शब्दात ठाणे हे सांस्कृतिक आणि सभ्य नागरिकांचं शहर असून येथे अराजकतेला थारा देता येणार नसल्याचं सांगितलं। पोलिसांनी गस्त वाढवून अवैध मद्य विक्रीवर तात्काळ कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित आणि शांततामय वातावरण मिळेल यासाठी गंभीरपणे पावलं उचलावीत असं त्यांनी सांगितलं। तसंच त्यांनी संबंधित भागात बीट मार्शल व्यवस्था मजबूत करणं, सतत चौकशी ठेवणं, विशिष्ट संवेदनशील ठिकाणी विशेष गस्त घालणं यांसारख्या पोलीस उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी केली, जेणेकरून नागरिकांचा विश्वास वाढेल आणि शहराची कायदा सुव्यवस्थेची ओळख टिकून राहील। ॲडव्होकेट डावखरे यांनी नागरिकांनाही आवाहन केले की कोणताही संशयास्पद, अराजक अथवा महिलांना छळ करणारी घटना आढळल्यास विलंब न करता पोलीस प्रशासनाला कळवा। आपली एकत्रित जबाबदारी शहराला सुरक्षित ठेवू शकते। या मागणीमुळे ठाण्यातील कायदा सुव्यवस्था कायम राखण्यास मोठी मदत होईल आणि शहराची सांस्कृतिक ओळख आणि सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल असा विश्वास डावखरे यांनी व्यक्त केलाय।